मनसे चषक 2025ला संपूर्ण रायगड जिल्ह्यातनं भरभरून प्रतिसाद येतोय आणि आज मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी उपस्थिती लावली आहे आणि त्यांनी रुपेश पाटील यांनी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं जाहीर बोलून उपस्थितांची मनं जिंकली आहेत। मनसेचे युवा नेते रुपेशदादा पाटील यांच्या नियोजनाला सर्वांकडूनच कौतुकाची थाप दिली जाते। रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या मॅचेसला सगळ्या स्तरातनं भरभरून प्रतिसाद येतोय आणि ही स्पर्धा लाईव्ह असून प्रेक्षक घर बसले आनंद घेत आहेत। तसंच आज रुपेश पाटील यांच्या हस्ते पत्रकार आणि संपादक यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कारही झालाय। यावेळी व्यासपीठावरती निकिताताई पाटील, शहर अध्यक्ष सुदेश संसारे, छाया शिंदे आदी उपस्थित होते। दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही वाट पाहत होतो, पण तिसऱ्या दिवशी यांना वंदन करून बोलतो। खरं तर मागील अनेक वर्षापासून रुपेश मला सतत सांगत असायचा की दादा मॅचला या आणि कुठे ना कुठे काही कार्यक्रम असल्यामुळे मला इकडे यायला जमत नव्हतं, पण मला आज इथे आल्याच्या नंतर प्रचंड आनंद झाला की एक उत्तम नियोजन आमच्या रुपेशने या भागात केलेलं आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे, खेळायला संधी दिली पाहिजे आणि त्याचाच हा एक भाग आहे। तो आम्ही अनेक वेळेला आंदोलनं करत असतो, अनेक वेळेला विविध कार्यक्रम करत असतो। असंच करताना आम्ही खेळायला देखील संधी देत असतो आणि त्याचं हे एक प्रतीक आहे। रुपेश आणि रुपेशच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असे तरुणांना एकत्र करण्याचे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून सतत होत राहावेत अशी अपेक्षा बाळगतो। तुझ्या या टुर्नामेंटला, या आयोजनाला माझ्याकडून, पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा। असेच उत्तमातले उत्तम कार्यक्रम करावेस आणि एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या रायगडचं नेतृत्व म्हणून तू काम पाहावं अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।